नमस्कार, मी अलका धुपकर. आजचा सवालमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. काल शंकराचार्यांनी एक विधान केलं आणि त्यानंतर त्याचे पडसाद उमटले ते थेट शिर्डीपर्यंत आणि आता शिर्डीपासून हे पडसाद वाराणसीपर्यंत पोहोचलेले आहेत. हे लोण आणखी कुठेपर्यंत पोहोचणार आहे अशी भीती आहे आणि त्यामुळेच आजचा सवालमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. साईबाबांबद्दलचं स्वामी स्वरूपानंदांचं वक्तव्य योग्य आहे का या विषयावर आणि आपल्या सोबत या चर्चेमध्ये मान्यवर पाहुणे सहभागी होत आहेत. आपल्या सोबत आहेत लोअर परेलच्या स्टुडिओमध्ये आले आहेत श्याम मानव, जे संस्थापक आहेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे. आपण सगळे त्यांना ओळखतो. यासोबतच पत्रकार अनंत दीक्षित सर पुण्यातून आपल्या सोबत आहेत. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड देखील पुण्यातून आपल्या सोबत आहेत. कारण साईबाबांप्रमाणेच या इतर देखील महाराज आहेत आणि त्या सगळ्यांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी प्रवीण गायकवाड यांची आहे. वेगळा त्यांचा दृष्टिकोन आपण समजून घेणार आहोत. आणि कमलाकर कोते, जे शिर्डी ग्रामस्थ आहेत आणि साई भक्त आहेत, त्यांनी आज तक्रार देखील दाखल केलेली आहे शंकराचार्यांविरोधात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय काळे आपल्या सोबत फोनवरून सहभागी होत आहेत. ते याचिकाकर्ते आहेत. शिर्डीच्या संस्थानामध्ये कशा कशा प्रकारचे गैरव्यवहार झाले हे बाहेर काढण्यामध्ये संजय काळे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे संजय काळेंचं सगळं म्हणणं देखील आपण जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा समजुतीच्या पद्धतीने हा सगळा वादच समजून घेऊया. म्हणून श्याम मानव, तुमच्यापासून चर्चा सुरू करते. शंकराचार्यांनी काल अत्यंत टोकाचं विधान केलं. ते असं म्हणाले की साईबाबा हे मुसलमान नव्हते, ते हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक नाही आहेत आणि आज देखील त्यांनी तसंच एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. या विधानांकडे तुम्ही कसं बघता? आपण त्यांच्या सुरुवातीच्या विधानाकडे आधी लक्ष देऊया. ते असं म्हणाले होते की शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाही आहेत आणि त्यांना संत म्हणून सुद्धा पुराणामध्ये किंवा एकूण त्यांच्या परंपरेमध्ये, शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये, ज्याला आपण अवतार म्हणतो, या अर्थाने सुद्धा मान्यता नाही. आता हे जे मत काही त्यांनी व्यक्त केलेलं आहे ते एका अर्थी बरोबर आहे. शंकराचार्य म्हणून त्यांना तसं म्हणण्याचा अधिकार आहे. कारण एकूणच भारतीय परंपरेमध्ये जी काही शंकराचार्यांची परंपरा आहे त्यानुसार त्यांना कोणाला काय या क्षेत्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये काय द्यायचं आहे काय द्यायचं नाही ठरवण्याचा अधिकार आहे. तो आपणा सगळ्यांना मान्य आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण भारतामध्ये हिंदू परंपरेमध्येच एक दुसरी समजूत आहे आणि जी सर्वसामान्य समजूत नाही आहे तर आध्यात्मिक क्षेत्रातली महत्त्वाची समजूत आहे. ती समजूत अशी आहे की माणूस ज्यावेळेस देवप्राप्तीचा प्रयत्न करतो त्यावेळेस देवप्राप्तीच्या प्रयत्नामध्ये तो माणूस स्वतःच देव होऊन जातो. ही कल्पना केवळ हिंदू धर्मामध्ये आहे, म्हणजे भारतीय परंपरेमध्ये आहे. तुम्हाला इतर धर्मामध्ये ही परंपरा किंवा या पद्धतीची समजूत दिसणार नाही. मुस्लिम धर्मामध्ये कोणी स्वतः देव नाही बनू शकत. ख्रिश्चन धर्मामध्ये कोणी देव नाही बनू शकत. इव्हन बौद्ध आणि इतर धर्मांमध्ये सुद्धा जो काही परिणाम झाला असेल भारतीय परंपरांचा तो भाग आपण सोडून देऊया. पण या पद्धतीच्या कल्पना नाही आहे. आणि त्यामुळं भारतीय परंपरेमध्ये जे भक्त आहेत, सर्वसामान्य श्रद्धावान माणसं आहेत, ती कोणालाही देव मानायला तयार होतात कारण त्यांच्यावर, तुमच्या, माझ्यावर, सगळ्यांवर लहानपणापासून याच पद्धतीचा संस्कार झालेला असतो. त्यामुळे सर्वसामान्य माणूस साईबाबांना जेव्हा देव म्हणतो त्यामध्ये काही आपल्याला आश्चर्य वाटावं असं काही नाहीये. कारण या पद्धतीची परंपरा आपल्या इथे आहे. संतांना आपण देव समजतो किंवा ते देवत्वाला पोचलेले, त्यांच्यामध्ये सगळे देवाचे गुण असणारे किंवा देवासारखं सामर्थ्य असणारे आहेत असं मानलं जातं. पण मुळात शिर्डीचे साईबाबा कोण होते? जेव्हा मी चळवळ 82 साली सुरू केली, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत असताना माझा एक मित्र शिर्डीच्या साईबाबांवर PhD करत होता आणि त्याचं त्या निमित्ताने भरपूर संशोधन सुरू होतं. त्यांनी जी माहिती दिली ती माहिती फक्त या निमित्तानं मी सांगू इच्छितो. शिर्डीच्या साईबाबांचा जन्म कोणाला माहीत नाही. त्यांचं जे काही लोकांना माहीत आहे, एक साधारणतः काही तरुण वयामध्ये आलेला एक मुलगा, तेव्हापासून लोकांशी त्यांचा परिचय झाला. आणि हे जे गृहस्थ होते, जे तरुण वयातले होते, ते सगळ्यांशी अतिशय प्रेमाने वागत असत. कोणीही सांगितलेली कामं करत असत. सगळ्यांच्या मदतीला जाऊन जात असत. त्यामुळे त्या काळामध्ये सुद्धा ज्या परिसरामध्ये ते वावरत असत, मराठवाड्यातल्या त्या परिसरामध्ये आणि नंतर शिर्डीच्या परिसरामध्ये, त्या संपूर्ण परिसरामध्ये ते कुणालाही मदत करत असत, जातीचा विचार न करत. आता कल्पना करा की हा सगळा कालावधी आहे तो 18व्या शतकातला 19व्या शतकातला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. कारण त्यांचा मृत्यू साधारणतः 15 ऑक्टोबर 1918ला झाला असं म्हटलं जातं आणि त्यांचा जन्म जो आहे तो 28 सप्टेंबर साधारणतः 1835चा आहे असं मानलं जातं. त्या काळामध्ये जाती व्यवस्था एवढी कडक असताना, एवढी खरं म्हणजे तीव्र असताना, हे गृहस्थ इव्हन ज्यांना अस्पृश्य समजतो त्यांच्याही घरी जायचे, त्यांच्याही घरी जेवायचे, त्यांनाही मदत करायचे आणि इतर जाती जमातीतल्या लोकांना मदत करायचे. एवढंच नव्हे तर मुस्लिमांमध्ये मदत करायचे. या पद्धतीचं ते एक सगळ्यांना मदत करणारं व्यक्तिमत्व होतं.
त्या काळामध्ये चमत्कार त्यांच्यासोबत ज्या शिर्डीच्या साईबाबांबाबत चमत्कार वगैरे सांगितले जातात त्या पद्धतीची काही ही गोष्ट नव्हती आणि त्यामुळे हळूहळू हे व्यक्तिमत्व लोकप्रिय होत गेलं आणि त्यानंतर त्यांना संतत्व बहाल करण्याचे सगळे प्रयत्न जे पुढे झाले आणि ज्या पद्धतीनं पोथ्या वगैरे लिहिल्या जात असतात, गाडगे महाराजांबद्दल सुद्धा ज्या पद्धतीच्या पोथ्या लिहिल्या गेल्या त्यातून हे पुढचं वलय निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे म्हटलं शंकराचार्यांनी पहिले की ते देवाचा अवतार नव्हते, मला वाटतं या मुद्द्याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. कारण भारतीय परंपरा, मी सांगते की तुम्ही जे वलय आणि वलयानंतरची एक अर्थव्यवस्था याकडे पुढच्या भागात येऊया, पण हे वलय जे तुम्ही सांगताय त्याच मुद्द्यावर कमलाकर कोते तुम्हाला आम्ही विचारू इच्छितो की देव माणूस होते साईबाबा, पण त्यांना देवत्व बहाल केलंय ते चुकीचं आहे असं ज्यावेळी शंकराचार्य म्हणतायत त्यावेळी तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे, तुमचे आक्षेप काय आहेत? प्रामुख्याने आमच्या शिर्डीकरांचा आक्षेप असा आहे की शिर्डीचे साईबाबा हे जसं शाब मानव साहेबांनी जी गोष्ट सांगितली ती अर्धी सत्य सांगितली, अर्धी खोटी सांगितली. त्यांनी सांगितले की बाबा स्वतःला देव म्हणून घेत होते किंवा देव म्हणून घेण्याचा प्रयत्न करत होते. अशी कुठेही घटना साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये स्वतःला साहेब तुमच्या दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही म्हटले त्यावेळेस तुम्ही असं म्हटले का काही लोक किंवा काही ग्रस्त स्वतःला देव घोषित करण्याचं किंवा तुमचं म्हणण्याचा उद्देश असा असेल बिलकुल नाही म्हटलं. तर माझं म्हणणं असं आहे की एक मिनिट मी स्पष्टीकरण, हे लक्षात घ्या, एक मिनिट फक्त तुम्ही बोलण्याच्या आधी मी स्पष्टीकरण करतो कारण चुकीचा मुद्दा जाऊ नये. एक मिनिट फक्त. कोतेजी त्यांना स्पष्टीकरण जे द्यायचंय ते ऐकूया आणि पुढे जाऊया. कमलाकर कोतेजी आवाज येतोय, एक मिनिट थांबा, त्यांना स्पष्टीकरण द्यायचंय ते ऐकून पुढे जाऊ. मी एक चळवळ चालवतो आणि त्यामुळे चुकीची कोणतीही गोष्ट जाता कामा नये. मी असं म्हणालो की ते स्वतःच्या जीवनामध्ये वागत असताना त्या काळामध्ये एवढी कडक जाती व्यवस्था असताना, धर्मामध्ये दुफळी असताना ते सगळ्यांशी प्रेमाने वागत होते, सगळ्यांची सेवा करत होते, सगळ्यांना मदत करत होते. त्या काळामध्ये चमत्कार वगैरे काही जुळलेले नव्हते. त्यांनी कुठेही स्वतःला देव म्हटलेलं नाही, काही म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं की आपल्या समाजामध्ये या पद्धतीची समजूत आहे की जेव्हा माणूस स्वतः देवप्राप्तीचा प्रयत्न करतो तेव्हा तो स्वतः देव होऊन जातो, त्याला देव प्राप्त होण्याच्या प्रक्रियेमध्येच तो देव होतो. ही समजूत आहे भारतीय परंपरेमध्ये, भारतीय अध्यात्मामध्ये. मग त्याकरता तुम्ही आता आणखी स्पष्टीकरणच द्यायचं झालं तर मेडिटेशन वापरा, भक्ती मार्ग वापरा किंवा कोणत्याही पद्धतीचे ज्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या साधना म्हणतो त्या वापरा, तरी त्यातनं हे प्राप्त होतं अशी समजूत आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसं संतांना सुद्धा देव मानतात असं मी बोललो. साईबाबांनी असं काही म्हटलं असं मी मुळीच म्हटलेलं नाही. पुढे मी म्हटलं की त्यांच्यावर चमत्कार आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत त्या कशा आल्या त्यानंतर आपण नंतर चर्चा करू असं त्या म्हणाल्यात म्हणून तिथे थांबलो. प्लीज, मी असं बोललेलो नाही. हा बोला कमला. आमचा मुख्य आक्षेप असा आहे की साईबाबांनी स्वरूपानंद सरस्वती यांनी असं म्हटलंय की साईबाबा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक नाही. पहिली गोष्ट ही गोष्ट साफ खोटी आहे. कारण की साईबाबांना आता 2018 मध्ये बाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. बाबांनी 2 वर्षापूर्वी रामनवमीला 100 वर्ष पूर्ण झालेत आणि ह्या 100 वर्षापूर्वी बाबांनी रामनवमी उत्सव सुरू केला, राम जन्माचा उत्सव सुरू केला. त्याचबरोबर त्यांनी मुस्लिम बांधवांचा संदल हा उत्सव सुरू केला. आजही मला अभिमानाने सांगावं लागतं शिर्डीमध्ये 100 नव्हे 102 वर्षाची आता परंपरा आहे की रामनवमी बरोबर संदल उत्सवही साजरा होतो. सकाळी 9:45 मुस्लिम बांधव हे समाधीवर फात्या पडण्याचा, जो मुस्लिम धर्मामध्ये फात्या पडणे असा एक विधी आहे, तो विधीही करतात. त्याबरोबर बाबांच्या समाधीवर फुलंही वाहतात. बाबांच्या सोबत हाजी अब्दुल बाबा, सिद्धी फाळके, बडे बाबा असे हे जे लोक हज करून आले होते, हज यात्रा करून आले होते, असे लोक बाबांचे भक्त होते. तिसरी गोष्ट, बाबांच्या समाधी मंदिर परिसरामध्ये अब्दुल बाबांची समाधी आहे. साईबाबांच्या चावडी समोर हाजी अब्दुल बाबांची झोपडी आहे. म्हणून बाबा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. तसेच दर रामनवमीला बाबांनी रामनवमी उत्सवानिमित्त बाबांच्या द्वारकामाईवर, म्हणजे जी तुम्ही मशीद म्हणत होतो आपण त्याला, मशिदीवर हिरवा, जो मुस्लिमांना प्रिय आहे असला हिरवा झेंडा लावला, दुसरा भगवा, जो हिंदूंना प्रिय आहे असा भगवा झेंडा लावला. म्हणून साईबाबा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. जी गोष्ट स्वामी स्वरूपानंदांनी सांगितली की तिथे फक्त हिंदूच जातात, तर त्यांनी रोज जरी आपलं नेट उघडलं आणि लाईव्ह साईबाबांचं दर्शन बघितलं तरी स्वामी स्वरूपानंदांना असं लक्षात येईल की 9:45 मुस्लिम भाविक समाधीवर जातात, फुलं वाहतात, तेथे फात्या पडतात. अनेक मुस्लिम भाविक द्वारकामाईत असतात, चावडीत असतात, गुरुस्थानात असतात आणि बाबांच्या समाधीचं दर्शन घेतात. हे न बघता स्वामी स्वरूपानंदांनी
कुणीतरी त्यांना सांगितलं किंवा त्यांनी कोणता तरी हेतू मनात ठेवून काहीतरी घडवण्यासाठी, देशात अशांतता निर्माण करण्यासाठी करोडो साई भक्तांच्या भावना दुखवण्याचं काम केलंय. आमचा आक्षेप मुख्य यालाच आहे की त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही भावना दुखवल्या आहे. तसेच त्यांनी दोन्ही समाजामध्ये, दोन्ही जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं म्हणणं याबाबत यालाच आक्षेप आहे की त्यांनी हिंदू मुस्लिम यामध्ये जातीय तेढ निर्माण केलं, म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेला आहे. तुम्ही एक मुद्दा सांगताय की तेढ निर्माण करायचा प्रयत्न केलाय, याकडे येऊया. पण त्याआधी आणखी एक विधान शंकराचार्यांनी केलं होतं काल, त्याबद्दल आपण संजय काळे याचिकाकर्ते यांना विचारूया. संजयजी, तुम्ही ही सगळी चर्चा ऐकताय, संस्कृती असेल आणि आताची वस्तुस्थिती तुम्ही ऐकताय. शंकराचार्यांनी आणखी एक मुद्दा चर्चेत आणलाय, तो म्हणजे साई संस्थांचा सुरू असलेला सध्याचा सगळा आर्थिक व्यवहार, त्याला देखील त्यांनी आक्षेप घेतलाय. साईबाबांना देवत्व बहाल करून तिथे आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक लूट केली जाते असं काल ते म्हणतायत. हे विधान तुम्हाला पटतंय का, की यावर तुमचा आक्षेप आहे? साईबाबा संस्थांचा जो कारभार सरकार चालवतं, हे महाराष्ट्र शासन चालवतं आणि या महाराष्ट्र शासनाचे जे आमदार, खासदार, मंत्री आहेत, या लोकांनी साईबाबांच्या पेटीमध्ये भक्तांनी टाकलेले पैसे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी वापरण्याचा जो गेल्या 8 वर्षापासून कार्यारंभ केलेला आहे. या संदर्भामध्ये मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. या संदर्भात अनेक भ्रष्टाचार या संस्थांमध्ये घडलेले आहे. मोटरसायकलचं बिल लावून कारचं बिल काढणे, आपल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचे हॉस्पिटलचे मोठमोठे लाख दीड लाख रुपयाचे बिल माफ करणे, महागडे मोबाईल एका महिन्यामध्ये 4 मोबाईल घेणे, अशा विश्वस्तांनी जे घोटाळे घातले, ते सर्व घोटाळे मी माननीय उच्च न्यायालयात सबमिट केलेले आहे आणि त्यावरती ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त बोलू शकणार नाही. कारण या संस्थांमध्ये भक्तांनी जो विश्वासाने पैसा टाकला, त्यात हे महाराष्ट्र शासन फक्त लुटायचं काम करत आहे. गेली 11 महिने या संस्थांना कार्यकारी अधिकारी नाही. उच्च न्यायालयाने 45 दिवसापूर्वी एक आदेश दिला की या कार्यकारी अधिकारी पदावरती IAS अपॉइंट करावा, पण या सरकारने आजपर्यंत IAS अधिकारी दिला नाही. केवळ आपले पैसे, या संस्थांचे पैसे लुटायचे या हेतूने सरकार हे काम करत आहे. ठीक आहे. शंकराचार्यांच्या विधानाबद्दल तुम्ही खुलेपणाने आता बोलू शकत नाही असं म्हणताय, पण आम्ही प्रयत्न करू. तुम्ही विचार करा की शंकराचार्यांच्या विधानाबद्दल बोलण्यामध्ये कुठलंही न्यायालयीन कामकाज किंवा प्रक्रिया आड येईल असं मला तरी वाटत नाहीये. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, सगळे मुद्दे तुम्ही ऐकून घेतलात. भक्ती, श्रद्धा, सबुरी या सगळ्याचा संदेश देणारे साईबाबा हा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा एक मोठा भाग आहे. हे जरी मान्य केलं तरी देखील शंकराचार्य जे विधान करतायत त्याकडे तुम्ही कसं बघता? मुळात आपला जो देश आहे हो हिंदू संस्कृती मानणारा देश आहे आणि शंकराचार्य जे आहेत ते 5 शंकराचार्य आहेत या देशामध्ये आणि या शंकराचार्यांचं हिंदू धर्माच्या दृष्टीने किंवा वैदिक धर्माच्या दृष्टिकोनाचं फार महत्व आहे. परंतु एक आपल्याकडे जसं व्हॅटिकन सिटी आहे रोममध्ये, तिथून संत ही पदवी दिली जाते. म्हणजे तिथला जो पोप आहे, तिथले जे सगळे संत परंपरा, आपण तिकडेही संत ही पदवी दिली जाते. परंतु शंकराचार्यांच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार करायचं म्हटलं तर अनेक आता साधू संत वेगवेगळ्या प्रकारचे येतात. आता जर तुम्ही पुढच्या वर्षी पाहिलं तर आपल्या कुंभमेळाव्याला खूप लोक येतील, परंतु तो अधिकार शंकराचार्यांना आहे. पण आता जो काळ वेळ शंकराचार्यांनी या वादाच्या बाबतीत निवडलेला आहे तो जरा मला संशयास्पद वाटतोय. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की साईबाबा जे आहेत ते साईराम म्हणून पण काही लोक म्हणतात, रामाशी जोडतात, रहीमशी जोडतात. तर एकूण देशामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून साईबाबांकडे पाहिलं जातं. परंतु दुसरीकडे जो वादाचा मुद्दा आहे तो परत त्याला जोडला जातो आणि तो म्हणजे संस्थानातनं श्रद्धेच्या निमित्त येणारा जो पैसा आहे त्याचा गैरवापर, त्याचा भ्रष्टाचार. तर एकूणच आमची गेली अनेक वर्ष मागणी आहे की सर्व जे संस्थानं आहेत, देवस्थानं आहेत, त्याचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. कारण देशाच्या एकूण संपत्तीचा विचार करता आपण जर विचार केला तर आपलं जे देशाचं बजेट आहे त्याच्या कितीतरी जास्त
पट ही रक्कम या संस्थानामध्ये गोळा होती हं. आणि हा पैसा इथं अडचणीचा आहे. म्हणजे शंकराचार्यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर सध्या शंकराचार्य नवीन पिढीला माहीतच नाहीयेत. कारण काय आहे की ते धार्मिक गुरु म्हणून आपल्याला माहिती आहेत, जे ज्येष्ठ लोक असतील काही लोक, तरुणांना माहित नाही. परंतु साईबाबांबाबत म्हटलं तर ते नवसाला पावतात, त्यांच्यामुळं मुलं होतात, त्याच्यानं मुलं पास होतात, आपल्याला नोकरीमध्ये बढती मिळते, आपल्याला उद्योगामध्ये यश मिळतं आणि अशा प्रकारे साईंच्या भक्ताची गणना वाढलेली आहे, दिवसेंदिवस त्यांचा प्रचार वाढलेला आहे. तर ही फार वेगळी परिस्थिती आहे. पण एक मला इथं आपल्याला लक्ष आणून द्यायचंय की गाडगे महाराजांनी जे सांगितलं होतं ते मला जास्त महत्वाचं वाटतं की माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागावं. कुणीही देवत्वाला जाण्याची गरज नाही. जर आम्ही साधं माणसाने माणसासारखं वागलं तर. दुसरं संत तुकाराम महाराज काय म्हणतात, तर संत तुकाराम महाराज म्हणतात, देव आहे ऐसी वदवावी वाणी, देव नाही ऐसे मनी अनुभवावे. कबीर काय म्हणतात, आता जे काशीचे आहेत म्हणून कबीरांचं सांगणं गरजेचं, जत्रा में पथरा बिठाया तीरथ बनाया पाणी. आणि हे सांगण्याचं कारण असं आहे की जत्रा में पथरा बिठाया तीरथ बनाया पाणी, पैसे की सब धुलदानी, दुनिया भई दिवानी. दुनिया मूर्ख आहे. तर हा सगळा एकूण वेगळा विचार आहे. अगदी प्रवीणजी, तुम्ही दुनिया मूर्ख आहे हे कबीराचा दोहा आपण ऐकतोय, पण कबीरांनी ज्या काळात लिहिलं आणि आजचा भक्तवर्ग हा शहाणा झालेला आहे, त्यामुळे आपण या चर्चेपर्यंत आलोय. पत्रकार अनंत दीक्षित सर देखील पुण्यातून आपल्या सोबत आहेत. खरं तर ब्रेकची वेळ झाली आहे, पण दीक्षित सर, चर्चा इतकी रंगतदार मुद्द्यावर येऊन ठापलेली आहे. म्हणजे आपण एकीकडे संस्कृती परंपरा जी श्याम मानव यांनी समजावून दिली आणि ज्याचा आपण आदर करतो, सगळेजण साई भक्तांचा पण आदर करतो, पण वस्तुस्थिती आर्थिक शोषणाची देखील आहे. आणि तिसरीकडे शंकराचार्यांनी जी वेळ साधलेली आहे, या सगळ्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? मला असं वाटतं की हा जो वाद निर्माण झालेला आहे याच्या मुळाशी किंवा बुडाशी काही विचार असता तर त्याचा जो हादरा बसला असता तो महत्वाचा मानला असता. संकल्पना असो, श्रद्धा असो, भक्ती असो किंवा माणूस असो किंवा कुठलीही मूर्ती असो, त्याच्या भंजनाचा विचार जर विचारांच्या आधारावर, तत्वाच्या भूमिकेच्या आधारावर मांडला असता तर ठीक आहे. खरं म्हणजे शंकराचार्यांनी भारतीय तत्वज्ञानामध्ये मांडणी करत असताना पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशी मांडणी करावी. मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचा जो वाद आहे त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे. पण याच्यात काही पूर्व पक्षही नाही आणि उत्तर पक्षही नाही. याचा धड भक्तीशी संबंध नाही, धड श्रद्धेशी संबंध नाही. पु ल देशपांडेंना एकदा एका माणसाने विचारलं होतं की जगामध्ये देव आहे का नाही. तेव्हा पु ल देशपांडे असं म्हणाले की जगामध्ये देव आहे की नाही हे मला माहिती नाही, पण जगामध्ये भक्त आहे ते मात्र नक्की. जी गोष्ट आहे ती मान्य केली पाहिजे. तेव्हा सत्यसाई शिर्डीचे साईबाबा देव आहेत की नाही हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने, विचारवंतांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न जरी असला तरी देखील हे मांडणारे शंकराचार्य, त्यांची भूमिका, शंकराचार्य पदाचं महत्व, त्याच्यातले वितंड, त्यांच्या इस्टेटीचे वाद, हे सगळे खूप गुंतागुंतीचे विषय आहेत असं मला वाटतं. एकतर जानेवारी महिन्यातच याच शंकराचार्यांनी एका पत्रकाराच्या थोबाडीत मारली होती. कारण त्यांनी विचारलं की काय प्राईम मिनिस्टर पदाचे जे उमेदवार आहेत नरेंद्र मोदी त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे. त्यावेळेला सुद्धा जबलपूरला हा प्रकार घडल्यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्याने शंकराचार्यांची बाजू घेतली आणि भाजपच्या प्रवक्त्याने शंकराचार्यांच्या म्हणण्याला विरोध केला. हे काय प्रकरण आहे. किंवा राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरती सुद्धा या शंकराचार्यांचं मत वेगळं आहे. असे मतं वेगवेगळी असू शकतात, नाही असं नाही. परंतु ही मतं मांडत असताना आपण काय करतो आहोत, कशाच्या गोष्टींवरती भर देतो आहोत. आता हे जे शिर्डी साईस्थानमध्ये आज निषेध मोर्चा वगैरे झाला, मला वाटतं की हे त्यांनी भावनांचं, श्रद्धांचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याचा एक योग्य अशा प्रकारची गोष्ट झाली असं म्हणायला पाहिजे. परंतु त्यांना हेही सांगायला पाहिजे की तिकडे पलीकडे खर्डा नावाचं एक गाव आहे, तिथे एक मुलगा खून झाला, त्याचा दलित मुलगा होता. तेव्हा नगर जिल्ह्यामध्ये गावोगावी कुठे निषेध सभा झाल्या नाहीत. तेव्हा हे कसं काय. किंवा शिर्डीत, खुद्द शिर्डीमध्ये पायाभूत सुविधा अजिबात नाहीत. विमानतळ झाला पण यायला रस्ता नाही. अशा सगळ्या गोष्टी असतात, त्याच्याबद्दल निषेध मोर्चा वगैरे कुठे होताना दिसत नाही. म्हणजे हा झाला, हे का झाला असं मला विचारायचं नाही, पण सर्व बाबतीमध्ये आपण जागरूक असलं पाहिजे. ज्या देवस्थानची इस्टेटच मुळे 800 कोटी काय 400 कोटी उत्पन्न आहे, 17-18 देशातले लोक जिथे येतात, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकांची श्रद्धा आहे,
मी तर असं ऐकलं की काही लोक शिर्डीच्या साईबाबांना स्वतःच्या व्यवसायामध्ये भागीदार म्हणून सुद्धा घेतात. म्हणजे भागीदार म्हणून घेतल्यानंतर त्याच्यात जर फायदा झाला तर तो जो काही फायदा होईल तो त्या दानपेटीमध्ये टाकला जातो. म्हणजे एखादा बिल्डर असेल, त्याला जर कोट्यवधी रुपये फायदा झाला तर तो त्या दानपेटीमध्ये ते पैसे टाकतो. आणि आपण काय म्हणायचं, निळवंडे धरणाचे कालवे झालेले नाहीत, त्यामुळे 1,00,000 एकर शेती पाण्या वाचून भिजलेली नाही. हे काय म्हणजे या धर्माचा, शेवटी हे दीर्घकाळ धर्मश्रद्धा टिकतात, त्या सखोल असतात. समाजामध्ये कुठलीही व्यवस्था अकारण टिकत नाही, त्याला काहीतरी महत्व असतं. परंतु हे टिकत असताना आपण ह्याच्या पाठीमागे नेमकं काही व्यापक मोठं राजकारण आहे का खरोखरच यांना फक्त श्रद्धेविषयी बोलायचं होतं? ज्या प्रकारचं एखादं वाक्य शंकराचार्यांसारख्या पदावरच्या माणसाने असं एखादं वाक्य बोलून खळबळ उडवून देणं, हे मला तर असं वाटतं की अत्यंत अर्थशून्य अशा प्रकारची गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे दीक्षित सर, तुम्ही अर्थशून्य असा शब्द वापरताय. जर शंकराचार्य अर्थशून्य वागलेले आहेत तर साई भक्तांनी देखील संयमाची भूमिका घ्यायला हवी होती का, किंवा अजूनही घेतली पाहिजे का? कारण आता वाराणसीमध्ये या सगळ्याचे पडसाद उमटतायत, त्यामुळे येणारा पुढचा जो दिवस आहे तो महत्वाचा आहे. साई भक्तांची सबुरीचा सल्ला पाळण्याची, त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात व्यवहारात हे उतरवण्याची ताकद आहे का, हे आपण विचारणार आहोत कमलाकर कोते यांना. ते मगाशी दीक्षित सर जे बोलतायत त्याला उत्तर देत होते, ते आपण ऐकणार आहोत ब्रेक नंतर. ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघणार आहोत. शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीतच असं जे विधान केलेलं आहे साईबाबांबद्दल, स्वामी स्वरूपानंदांच्या या वक्तव्यामध्ये तथ्य आहे का, हे विधान योग्य आहे का, हा आपला आजचा सवाल होता. 57% लोक हो म्हणतायत आणि 43% नाही म्हणतायत. आपण थेट जाऊया कमलाकर कोते यांच्याकडे. कमलाकरजी, आशिष अनंत दीक्षित सर आता जे मुद्दे मांडत होते त्यावेळी तुम्हाला काही मुद्दे पटत नव्हते आणि तुम्ही काही स्पष्टीकरण देत होतात, काय म्हणत होता? माझं या संदर्भात म्हणणं असं होतं, मॅडम आपण एक मुद्दा उपस्थित केला की आर्थिक शोषणाचा, शिर्डी हे एकमेव देवस्थान असे आहे की या ठिकाणी साई भक्ताचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक शोषण केलं जात नाही. जसं का तुम्ही दक्षिण भारतात जाल, प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी वेगळा निधी द्यावा लागतो, 5 रुपये असतील 10 रुपये असतील, या प्रकारे. श्री साईबाबांचं मंदिर हे एकमेव ठिकाण या देशाच्या पातळीवर एक आहे असं आहे की या ठिकाणी कोणत्याही साई भक्ताला दर्शनासाठी पैसे द्यावे लागत नाही. आपण अतिशय मुक्तपणे, अतिशय चांगल्या श्रद्धेने आपण दर्शन घेऊ शकता. दुसरा मुद्दा असा उपस्थित केला, या ठिकाणी गैरव्यवहार होतात, हे मला 100% मान्य आहे. या ठिकाणी गैरव्यवहार होतात, परंतु ते कोणत्या स्वरूपात? सरकारने, महाराष्ट्र सरकारने जे विश्वस्त मंडळ नेमलं आहे त्या विश्वस्त मंडळाने तो गैरप्रकार केलाय. परंतु याला एक दुसरी एक चांगली बाजू सुद्धा आहे. साईबाबा संस्थांच्या मार्फत साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, श्री साईनाथ रुग्णालय या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर उपचार केले जातात. या देशामध्ये मी अभिमानाने सांगेल, साईबाबा हॉस्पिटल असं एकमेव हॉस्पिटल आहे की या हॉस्पिटलमध्ये गिनीज बुकात नोंद होईल अशा हृदयाच्या शस्त्रक्रिया झाल्या. आमचं हॉस्पिटल यासाठी नामवंत आहे. तुम्ही तुमच्याकडे 1 रुपया केस पेपर काढून, 1 रुपयाचा केस पेपर काढून कोणताही गरीब रुग्णावर येथे उपचार होतो. पैसा वाचून रुग्ण मरणार नाही याची खबरदारी साईबाबांनी, बाबांनी ही शिक्षा आम्हाला दिलेली आहे की रुग्णांची सेवा करा. तुम्ही जर साई चरित्र नीट वाचलं, दीक्षित सर आहेत, मानव साहेब आहेत, गायकवाड साहेब, आपण फार मोठे विद्वान आहात, आपण सर्वांनी साई चरित्र वाचलं पाहिजे. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझा तुमच्या इतका अभ्यास नाही, परंतु माझी विनंती तुम्हाला अशी आहे, माझा सल्ला नाही, माझी विनंती अशी आहे की आपण साई चरित्राचा अभ्यास करावा. बाबांच्या साई चरित्रात रुग्णांवर उपचार करण्यासाठी बाबांनी या संदर्भात काही सूचना केल्या आहेत. तसेच बाबांनी अन्नदाना संदर्भात सूचना केल्या आहेत. तुम्ही म्हणाल का शिर्डीला येणारे साई भक्त फक्त अन्नदान घेतात? 10 रुपयामध्ये आपल्याला अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट आणि पूर्ण हायजेनिक असं जेवण दिलं जातं. त्याचबरोबर जे लोक 10 रुपये खर्चू शकत नाही यांच्यासाठी सुद्धा येथे मोफत जेवण दिलं जातं. अशा अनेक प्रकारच्या सुविधा आपण देशामध्ये कोणालाही कोणताही आजार हो, साईबाबा संस्थांकडे आपण फॉर्मॅटमध्ये अर्ज सादर केल्यानंतर या देशाचा पंतप्रधान सुद्धा त्याचा निधी लवकर देऊ शकत नाही, या राज्याचा मुख्यमंत्री त्याचा निधी देऊ शकत नाही, परंतु साईबाबा संस्थान एकमेव असं संस्थान आहे की त्याचा सर्वात आधी निधी पोहोचला जातो. बरोबर आहे कमलाकरजी. इतकी संयमाची, सबुरीची आणि
आपण म्हणूया की लोककल्याणाची भूमिका या सगळ्या संस्थानाकडून आणि साईबाबांच्या धर्माच्या आधारे जो निधी मिळतोय सगळ्या श्रद्धेच्या आधारे त्यातून तुम्ही करताय. मग प्रश्न हा उरतो की शंकराचार्यांनी एक विधान केलं, हे विधान इतकं गांभीर्याने घेऊन तातडीने पुतळं जाळणे असतील किंवा तितकीच प्रक्षोभक विधानं करणं, तक्रारी करणं याची काय गरज होती? नाही 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 तुम्ही नीट बघितलं. आम्ही प्रक्षोभक विधान बिलकुल केलं नाही. आम्ही हेच सांगितलं की जसा ते जे शंकराचार्य आहेत त्यांचं वय वर्ष 90 वर्ष चालले आहेत. कदाचित त्यांच्या वयाचाही तो परिणाम असेल. आता सरांनी सांगितलं की त्यांनी एका पत्रकाराच्या मुस्कटीत ठेवून दिली, त्यांचा तो वयाचा परिणाम असेल. कदाचित मी त्यांच्या मागे एक दुसरा संशय सुद्धा केला आहे, तो सुद्धा शासनाने सुद्धा गांभीर्याने घेतला पाहिजे की ते जे हे वक्तव्य करतात या माध्यमातून त्यांना देशात अशांतता निर्माण करायची. दीक्षित सरांनी दुसरं वक्तव्य केलं, खर्ड्याची घटना. या ठिकाणी आज साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी आणि वादग्रस्त विषय या विषयावर चर्चा सुरू आहे. त्याच्यामध्ये खर्ड्याचा विषयाचा संबंध येत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की निळवंडेचे कालवे का झाले नाही. सर, आपण अतिशय मोठे पत्रकार आहात, आपण विद्वान आहात. आपण या संदर्भात या काँग्रेस सरकारला विचारला पाहिजे. तुम्ही म्हटलंय की शिर्डीकरांनी या संदर्भात काय केलं. आम्ही छातीत ठोकपणे सांगतो, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना भेटलो का शिर्डीचं विमानतळ होण्या अगोदर शिर्डीचा कोल्हार कोपरगाव रस्ता आला पाहिजे. ज्या रस्त्यावर 600 लोकांचा मृत्यू झालाय, या संदर्भात सरकारशी आम्ही भांडतो. आम्ही सरकारकडे वेळोवेळी त्या संदर्भात मागणी केली. शिर्डीचं गाव बंद केलं, शिर्डीचा रस्ता रोको केला. साई भक्तांना याचा सर्वात जास्त त्रास होतो. शिर्डीमध्ये सर्वात मोठी पाकिटमारी होती. या संदर्भात आम्ही आजच आयजी साहेबांना भेटलं का तुम्ही या पाकिटमारीचा बंदोबस्त करा. यामध्ये शिर्डी ग्रामस्थ लुटला जात नाही, यामध्ये साई भक्त लुटला जातो. आपल्या सारख्या चॅनल माध्यमातून मी शासनाला सुद्धा ही गोष्ट याच्यावर खरं तर वेगळं शिर्डीच्या जे विकास योजना आहेत त्या संदर्भात वेगळी चर्चा व्हायला पाहिजे. 2018 साली बाबांचं समाधी वर्ष आहे. समाधीसाठी बाबांच्या करोडो साई भक्त शिर्डीमध्ये येणार आहेत. परंतु मला दुर्दैवाने सर असं सांगावं लागतं दीक्षित सर की 165 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना, जे निळवंडे धरणाचा आपण उल्लेख केला, त्या 165 कोटी रुपये त्या निळवंडे धरणातून शिर्डीला बंद पाईपमधून पाणी पुरवठा, शुद्ध पाण्याची पाणी पुरवठा आणायची जी योजना आहे ती गेली 1 वर्ष बासनात गोंधळून या सरकारने ठेवली आहे. अगदी कमलाकर कोतेजी, तुम्ही खूप मोठी यादी वाचताय. ग्रामस्थांना काय समस्यांना तोंड द्यावं लागतंय, पण तुम्ही महत्वाचा मुद्दा म्हणलात. श्याम मनवते सांगतायत 2018 साली कोट्यवधी साई भक्त इथे येणार आहेत. ग्रामस्थांचे प्रश्न वेगळे आहेत, पण मुद्दा आहे साई भक्त ज्या श्रद्धेने आणून जे दान सगळं तिथे टाकतायत आणि आपली काहीतरी नवस पूर्ण होतील ही श्रद्धा तिथे आज साईंच्या चरणी व्यक्त केली जाते, त्याचा देखील कुठेतरी धंदा केला जातोय. 2 गोष्टी आपण यातल्या समजून घेऊया. पहिली गोष्ट अशी आहे की मुळामध्ये साई शिर्डीचं संस्थान जे आहे ते महाराष्ट्र सरकारने जवळपास एका ट्रस्टच्या माध्यमातून का होईना ताब्यात घेतलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी भक्तांचा जो काही पैसा गोळा होतो तो सत्कारणी लागू शकतो. त्यामध्ये भ्रष्टाचार असेल तर त्याचा सगळ्यात सुबुद्ध जनतेने तीव्रतेने विरोध केला पाहिजे. म्हणजे इथे पैशाचं डायरेक्ट शोषण होण्याची शक्यता कमी आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. 18 साली जर करोडो भक्त त्या ठिकाणी येणार असतील तर त्यांची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे हे पाहणं महाराष्ट्र सरकारचं कर्तव्यच आहे. हा वेगळा मुद्दा आहे. पण बेसिक मुद्दा असा आहे की शिर्डीचे साईबाबा कोण होते आणि आपण त्यांना कोण बनवतो आहोत. म्हणजे एका बाजूने शंकराचार्य शिर्डीच्या साईबाबांना मान्यता देत नाही, त्याचं कारण आहे वर्णव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये ते बसत नाही. त्याचं मूळ कारण ते आहे. म्हणजे शंकराचार्यांना जो अधिकार आहे तो वर्णव्यवस्थेच्या टोकावरचा अधिकार आहे. त्यामध्ये शिर्डीचे साईबाबा बसत नाही. त्यांच्या जन्माचा दाखला माहीत नाही, जन्म कुठे झाला माहीत नाही, त्यांची जात कोणती होती माहीत नाही आणि त्यामुळे त्यांनी मान्यता न देणं हे स्वाभाविक आहे. खरं म्हणजे शंकराचार्याच्या परंपरेमध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकारामांपासून तर अगदी गाडगे महाराजांपर्यंतची जी परंपरा आहे महाराष्ट्राची, जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ज्यांनी त्या काळात 750 वर्षापूर्वी वर्णव्यवस्था मोडून सर्वसामान्य माणसांना एक बरोबरीचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला, माणसाला माणूस म्हणून महत्त्व देण्याचा प्रयत्न केला, चमत्कारांपासून या समाजाला दूर करण्याचा प्रयत्न केला, त्या परंपरेला सुद्धा शंकराचार्य मान्यता देणार नाही, कारण त्यांच्या परंपरेमध्ये ते बसत नाही. त्यामुळे हा पहिला मुद्दा आपण बाजूला ठेवूया. दुसरा मुद्दा शंकराचार्यांनी जो उपस्थित केला की हे हिंदू मुस्लिम ऐक्य नाही, याला तो कोणताही आधार नाही. कारण आपल्या इथे महाराष्ट्रामध्येच प्रामुख्यानं पाहायला मिळतं की इथले जेवढे मुस्लिम दर्गे आहेत ते सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत. कारण सगळ्या दर्ग्यांमध्ये जाणारे जे भक्त आहेत त्यामध्ये 90% संख्या हिंदूंची असते. कारण हिंदूंमध्ये अनेक देव करण्याची परंपरा आहे. त्यातले दर्ग्यांमधले सैलानीचे बाबा असतील, सादलबुवा असतील, अनेक बाबा असतील, ते मुस्लिम बाबाही करून टाकलेले. त्यामुळे शिर्डीचे साईबाबा त्यापैकी एक. पण हे संत परंपरेतले खरं म्हणजे असायला हवे आहे.
त्यांना आपण देव बनवलं आणि संत परंपरेपासून आपण वेगळं केलं. म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून ही येणारी जी सगळी परंपरा आहे, संत तुकाराम त्यामध्ये प्रामुख्यानं आहे, हे चमत्कार विरोधी मांडणी करणारे लोक आहेत. शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या जीवनामध्ये कोणतेही चमत्कार केलेत असं त्यांच्याबद्दल संशोधन करणारी माणसं मान्य करत नाही. मग लोकांना अनुभूती येतात की नाही, भक्त मोठ्या संख्येने जातात. ते 2 कारणांमुळे फायदे मिळतात, तेवढे मी सांगून या ठिकाणी थांबतो. तुम्ही कोणत्याही देवावर किंवा कोणत्याही माणसावर जर श्रद्धा ठेवणार असाल आणि त्या ठिकाणी जाऊन नवस बोलणार असाल, आता नवसाच्या विरुद्ध किती अभंग आहेत. नवसे जर मुलं झाले असते, नवसे कायासे होती पुत्र, या पद्धतीनं काही घडलं असतं तर कशाला मग या पद्धतीनं लग्न करण्याची गरज आहे, असं जे संत तुकाराम म्हणतात किंवा इव्हन आपले एकनाथ म्हणतात, प्रतिमेचा देव केला काय जाणे ती अबला, नवस करीते देवासी म्हणते पुत्र देऊ मजसे, देव खोटा नवस खोटा एका जनार्दनी रडती पोटा, किंवा सेंदराचे दैवत केले नवस बोले तयासे, नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. हे संत तुकाराम म्हणाले. ही सगळी जी परंपरा आहे त्याच एका परंपरामधले शिखर म्हणजे शिर्डीचे साईबाबा आहे. पण आज त्यांच्यावर आपण भरमसाठ चमत्कार लादलेत, कारण पोथ्या लिहिण्याची आपली एक परंपरा आहे. ती परंपरा काय ते सांगून मी पुढे जातो. गाडगे महाराज हे अत्यंत निस्पृह महाराज, कोणत्याही प्रकारचा चमत्कार न मानणारे. एवढंच नव्हे तर चमत्काराच्या विरुद्ध सत्यनारायणामध्ये पोथीमध्ये लिहिलेलं आहे की जहाज आपोआप वर येतं, तर गाडगे महाराज सगळ्यांना आवाहन करायचे, अरे सत्यनारायण करान काढा ती नाव वर, येते की नाही पहा, या पद्धतीनं ते आवाहन करायचे. किंवा एखाद्या बाईच्या अंगात देवी आली, अरे या बयाड बेलण्या बाईच्या अंगात देवी येते का, देवाला काही काम धंदे नाही का, घुस या बाईच्या अंगात, घुस त्या बाईच्या अंगात, असले काम देव करणार करे. असं चमत्कार विरुद्ध आणि लोकांच्या देवाच्या कल्पना बदलवणार आणि ज्यांचं चरित्र प्रत्यक्ष प्रबोधनकार ठाकरेंसारख्या एका मोठ्या समाज सुधारकांनी लिहिलेला आहे, गोने दांडेकरांसारख्या माणसांनी लिहिलंय, कुठेही चमत्काराचं वर्णन नाही. त्यांच्यावर 1983 साली उमाळे गुरुजींनी पोथी लिहिली आणि त्या पोथीमध्ये गाडगे महाराज एकाच वेळी 2 ठिकाणी हे करत असत, कीर्तन करत असत. गाडगे महाराज कीर्तन करता करता देवकीनंदन गोपाला म्हणता म्हणता अंतर्धान पावत असत. एवढंच नव्हे तर गाडगे महाराज अनेक चमत्कार करत. त्यांच्याकडे एक भांड होतं, अन्नपूर्णा भांड, की त्यामध्ये सगळं इतकं अन्न असायचं की कधीच अन्न संपत नसे आणि आपोआप त्यामध्ये अन्न निर्माण होत असे. आणि शेवटी तर कहरच केला की गाडगे महाराज वारले त्यावेळी वैकुंठातून पुष्पक विमान आलं आणि गाडगे महाराज त्यावर आरूढ झाले आणि ते सदैव वैकुंठाला गेले. या पद्धतीची पोथी लिहिली आणि ह्या पोथी लिहिण्याच्या ह्या परंपरा आहे आणि आपण या पद्धतीचे चमत्कार यांच्यावर लादतो. पण लोकांना पुरावे का मिळतात, त्याचं कारण श्रद्धा असते असं लोक जे म्हणतात. श्रद्धेमुळे लोक जातात आणि एकदा श्रद्धेपोटी आपण सत्यसाईबाबांकडे गेलो किंवा की माझ्यासारखा कार्यकर्ता काय म्हणतो 33 कोटी देव आहे, त्यामध्ये आणखी काही 2-4 ऍडिशन झाली तर त्याने काही भारतीय परंपरेमध्ये फरक पडत नाही. साईबाबा झाले तरी काही फरक पडत नाही. पण त्या ठिकाणी जाऊन माणसं जे श्रद्धेपोटी बोलतात किंवा नवस म्हणतील किंवा आणखी काहीतरी म्हणतील, एक सजेशन म्हणून त्यांना फायदा मिळतो. माझी तब्येत ठीक होईल, माझी तब्येत ठीक होईल, मी 4 वाऱ्या केल्या, 5 वाऱ्या केल्या, पायी केल्या तर जास्त स्ट्रॉंग सजेशन होईल. आणि आजही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जे 1955 साली आकडेवारी सांगितली, ज्यावेळेस मेडिकल सायन्स एवढं प्रगत झालं होतं प्रचंड, त्या काळात सुद्धा 55% आजार हे शेवटी सायकोसोमॅटिक आणि सायकोलॉजिकल आजार असतात. या सगळ्या आजारांबाबत या स्ट्रॉंग सजेशनचा फायदा मिळतो, जो कदाचित औषधांनी सुद्धा मिळत नाही. दुसरं लॉ ऑफ प्रोबेबिलिटी आहे. तुमचं काम होईल आणि नाही, जसं बाई गरोदर आहे, त्या बाईला मुलगा होणार की मुलगी होणार माहित नाहीये, पण 100 बायकांचं कोणी प्रेडिक्शन केलं की मुलगा होईल तर 50% ते खरं राहू शकतं आणि 100 मध्ये 30 ते 70% खरं निघू शकतं. हे जे लॉ ऑफ प्रोबेबिलिटी आहे, शक्यतेचा नियम आहे. त्यामुळे अनेक भक्त साईबाबाला साकडं घालतात, नवस बोलतात, त्यातले काही खरे ठरतात. खरे ठरले की त्यांना प्रचिती आल्यासारखी वाटते, भक्तिभावानं ते पैसा त्या ठिकाणी अर्पण करतात आणि यातून सगळं चमत्काराचं वलय वाढत जातं. पण हे चमत्काराचं वलय वाढवत नेणं हे देवस्थानचं कर्तव्य आहे का? माझ्या दृष्टीने हे सरकारने ताब्यात घेतल्यानंतर तरी हे चमत्काराचं वलय वाढवण्याचं काम करता कामा नये. ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते, या अर्थानं पुढे जाणार असेल, समाजसेवा करणारे होते, या अर्थानं पुढे जाणार असेल, जे मूळ खरं आहे साईबाबांचं आणि तेच त्यांचं श्रेष्ठत्व आहे, तर हे काम खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ट्रस्टनी करायला पाहिजे. आणि या पद्धतीनं लोकांच्या एका बाजूने अंधश्रद्धाही कमी होतील आणि लोक दैववादी बनणार नाही, चमत्काराने काहीतरी मिळतं असं वाटणारे बनणार नाही, पण जरा समाज सुधारक एका अर्थाने बनतील, समाजसेवक बनतील, हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक या अर्थानं समाजाला पुढे नेणारं हे प्रतीक ठरेल. या अर्थानं जर याकडे पाहणार असेल तर आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा हरकतीचा मुद्दा वाटत. ठीक आहे, आपल्या एका ब्रेकची वेळ झालेली आहे. दीक्षित सर, प्रवीण गायकवाड या दोघांनाही या
भागात आपल्याला त्यांचं मत जाणून घेता आलं नाहीये. एक ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर पुण्याला जाणार आहोत. ब्रेकवर जाता जाता बघूया जनतेचा कौल. साईबाबांबद्दलचं स्वामी स्वरूपानंदांचं वक्तव्य योग्य आहे का, हा आपला आजचा सवाल आहे. बघूया नागरिक काय म्हणतायत. चर्चेमध्ये 66% लोक म्हणतायत होय, हे जे मत व्यक्त केलंय ते खरं आहे. हा पोल नेमका असा काय येतोय, दीक्षित सरांना विचारूया ब्रेक नंतर. साईबाबांबद्दलचं स्वामी स्वरूपानंदांचं वक्तव्य, त्याचे पडसाद आणि एकूणच श्रद्धेचा जो व्यवहार आहे त्याबद्दल आपण बोलतोय. दीक्षित सर, मागच्या भागात आपण हेच बोलत होतो की श्रद्धेचा जो व्यवहार झालेला आहे आणि त्यातून अशा प्रकारची एक आगळीक करण्याचं काम देखील कोणी विचार करत असेल तर त्यामध्ये म्हणजे असे संधी साधू जे लोक असतात त्या प्रवृत्ती आता उचल खातायत असं दिसतंय. मला असं वाटतं की श्रद्धा हा खूप व्यापक विषय आहे. बरोबर. म्हणजे आदि शंकराचार्यांनी श्रद्धेची जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की श्रद्धा आस्तिक्य बुद्धी, म्हणजे जगामध्ये जे जे आहे त्याच्यावरती विश्वास ठेवणे याला श्रद्धा असं म्हणतात. शंकराचार्यांनी सुद्धा ईश्वराचं देवाचं वगैरे असं काही सांगितलं नाही. आता शंकराचार्य जे म्हणाले ते बरोबर आहे असं वाटणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. त्याचंही मुख्य कारण हे असं आहे की ते जे आदि शंकराचार्य होऊन गेले की ज्यांनी तर्कशास्त्राचा, तत्वज्ञानाचा, जगाचा एक त्या 8व्या शतकामध्ये जो काही विचार मांडला, तो जो काही तात्विक संघर्ष झाला तो फार असामान्य स्वरूपाचा संघर्ष होता. आता जे श्रद्धेचं सुरू आहे, एक तर काय अलीकडे रिलिजियस टुरिझम असा एक शब्द प्रयोग वापरला जातो. एक धार्मिक पर्यटन झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याची एक बाजारपेठ तयार झालेली आहे आणि माणसामध्ये माझ्या सकट सगळ्यांमध्ये एक दुबळेपणा असतो ना. परिस्थितीतून येतो, घटनांमधून येतो, कशातूनही येतो. माणसामध्ये दुबळेपणा येणं ही स्वाभाविक गोष्ट असते आणि हे दुबळेपण जे असतं माणसामधलं ते चमत्काराच्या गौरवीकरणाला पोषक अशा प्रकारचं असतं. आणि मग माणसाच्या मनाची दुबळी अवस्था हे पायाभूत भांडवल असं म्हणून वापरलं जातं अनेकदा. आणि या भांडवलाचा वापर करून त्याच्यावरती म्हणजे माझं मरण हा टाळेल, मला मुलगा होईल, माझा मुलगा परीक्षेत पास होईल, माझा उद्योगधंदा नीट चालेल, ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी चालतात याला खरं म्हणजे सगळ्या भागवत संप्रदायातल्या सर्व संतांनी विरोध केला मोठ्या प्रमाणावरती. त्यामुळे लोक ज्या अर्थी वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी पाहतायत तेव्हा त्याच्या पाठीमागे काहीतरी एक समाज विज्ञान असणार. त्याच्यातलं जे काढून टाकायला पाहिजे ते काळाच्या ओघामध्ये काढून टाकलं. म्हणून शंकराचार्यांनी जर समजा साईबाबांच्या वरती जी टीका केली त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला, हे बरोबर नाही असं मला वाटतं. आज 21व्या शतकामध्ये ते कुठल्या जातीत जन्माला आले वगैरे ह्याचा काही याच्याशी संबंध नाही. मगाशी कोते जे म्हणत होते ते मला मान्य आहे की या ट्रस्टचा किंवा या देवस्थानचा कारभार हा एक स्वतंत्र वेगळा विषय आहे आणि शंकराचार्यांनी केलेलं विधान आणि त्याच्यावरनं निर्माण झालेलं वादळ हा वेगळा विषय आहे. परंतु ते बोलता बोलता असं म्हणाले की खरड्याचा विषय हा वेगळा आहे आणि तिथेच प्रश्न येतो पुरा माणसांची संवेदनशीलता. मग ते धर्मशास्त्र असो, कुटुंबशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, काय वाटेल तर असो, संवेदना आहे की नाही माणसांची. 4 पत्र लिहिली तरी मी त्याला संवेदनशील असं म्हणतो. म्हणजे आता एवढं मोठं देवस्थान आहे तिथे गाड्या लावायला जा, वाहनतळ नाही. म्हणजे ज्या देवस्थानचे 800 कोटी रुपये शिल्लक आहेत त्या ठिकाणी गाड्या लावायला सुद्धा जागा नाही. त्या ठिकाणी प्यायला चांगलं पाणी नाही. किती सोनसकळ्यांच्या चोऱ्या होतात, किती खिसे, कायदा आणि सुव्यवस्थेचे काय प्रश्न निर्माण होतात. आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले ते मला एक मान्य आहे की महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी हे सगळं वातावरण गढूळ करून ठेवलेलं आहे. ज्या प्रकारच्या राजकीय सोयीनुसार नियुक्त्या झाल्या, एकमेक साठमारी झाली बऱ्यापैकी त्या नियुक्त्यांमध्ये, त्याच्यामुळे तो विषय झालेला आहे. म्हणजे त्याचा एक मुद्दा मला मान्य आहे की देवस्थानचा कारभार, देवस्थाननी केलेल्या गोष्टी हा एक वेगळा विषय आणि शंकराचार्यांचा वेगळा विषय आहे. म्हणजे सबका मालिक एक आहे हे असं नसतं असं ते म्हणाले. आता हा फार मोठा तात्विक संघर्ष आहे धर्माच्या क्षेत्रामध्ये. एकम सद्विप्रा बहुधा वदंती हे नरेंद्र मोदींनी 19 जानेवारीला दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या नॅशनल काउन्सिलमध्ये सांगितलं. हा जगातला मोठा तत्वज्ञानाचा संघर्ष आहे की एकच देव आहे, शाश्वत गोष्ट जगामध्ये काही आहे का नाही, सत्य नावाचं काही अंतिम आहे का नाही, का सगळंच बदलत जाणार आहे, सगळंच परिवर्तनशील आहे, सगळंच नित्यनूतन होत जाणार आहे. म्हणजे चार्वाकाचं तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान, म्हणजे धर्म ईश्वरी अस्तित्व नाकारणारी तत्वज्ञान, हा एक मोठा संघर्ष आहे. म्हणून आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये ही जी 2 दर्शनं शेवटची सांगितली जातात, चार्वाकाचं आणि बुद्धाचं दर्शनाचं, ते सांगितलं होतं. त्यांनी असं सांगितलं की विवेक ही माणसाला मिळालेली मोठी देणगी आहे.
तपासून घ्या, अनुभूती तुमची काय सांगते ते बघा आणि सतत स्वतःला दुरुस्त करत विकसित होत जा. अगदी बरोबर. शंकराचार्यांचं विधान जे आहे ते आपल्याला असं पुढं पाऊल टाकायला लावणार आहे का पाऊल मागं खेचणार आहे असं जेव्हा विचार करतो आपण तेव्हा त्यांच्या भक्तांनी केलेलं ते चूकच आहे. म्हणजे एक बघण्यासारखं आहे की आज हिंदुस्थानामध्ये एका शंकराचार्यांच्या प्रतिमेचं दहन केलं जातं. एकदा एका शंकराचार्यांना 8-10 वर्षापूर्वी खुनाच्या आरोपावरून अटक केली. हो, कुठले शंकराचार्य खरे आणि कुठले शंकराचार्य खोटे याच्यावरती त्या धार्मिक क्षेत्रामध्ये मोठी चर्चा चालते. बरोबर बरोबर. तेव्हा धर्माचा वापर जर वेगवेगळ्या हितसंबंधांसाठी केला जात असेल, राजकारणापासून अर्थकारणापर्यंत, तर त्याचा भक्तीचा श्रद्धेचा काहीही संबंध नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी. आणि पुण्यामध्येच आपल्यासोबत प्रवीण गायकवाड देखील बसलेले आहेत. दीक्षित सरांनी इतके महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, पण प्रवीण गायकवाड, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की शिवाजी महाराजांकडे देव माणूस म्हणून बघितलं जातं, देवत्व बहाल केलेलं नाहीये. साई भक्तांनी देखील कुठेतरी, जो तुम्ही मगाशी मुद्दा मांडलात, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, असं कुठेतरी शंकराचार्यांच्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी महाराष्ट्रातल्या साई भक्तांनी घ्यावी असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच साई भक्तांनी ही काळजी घेतली पाहिजे की ह्या जो प्रकार आज आम्ही पाहिला टीव्हीवर की शंकराचार्यांचा पुतळा जाळणे, त्याला लाथा मारणे, तर एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वतः साईबाबा ज्या वेळेस दोन्ही धर्माचं प्रतीक आहे आणि शंकराचार्य ते एका हिंदू धर्माचं प्रमुख आहेत, म्हणजे अशा प्रकारे तसं तेढ निर्माण होऊ शकत. आपण जो महत्वाचा मुद्दा मांडला की छत्रपती शिवाजी महाराज, पण आता अलीकडच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे सुद्धा देवळं तयार व्हायला लागले. तिथं पुण्यामध्ये वाघोलीला झालेलं आहे. आणि अगदी शिवाजी महाराजांचे शाहू महाराज जे कोल्हापूरचे वंशज आहेत त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये एक मंदिर स्थापन केलेले, तिथं सपकाळ नावाचे एक ग्रहस्थ आहेत. परंतु नेमकं काय झालेलं आहे की आयडियॉलॉजी ज्याला म्हणतो आपण, प्रेरणा राहिलेली नाही. म्हणजे जसं महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर असतील, तर ह्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा नष्ट व्हायला लागलेल्या आहेत. लोकांना जे महान महापुरुषांनी शिवाजी महाराजांपर्यंत, फुलेंपर्यंत सगळ्यांनी जे केलेलं काम आहे याचा विसर पडायला लागलेला आहे. आणि प्रत्येक गोष्ट नवसाने मिळवण्याची जी परंपरा सुरू झालेली आहे, प्रयत्नाने किंवा कष्टाने आपण काहीतरी मिळवू शकतो, यशस्वी होऊ शकतो, हा विश्वास हरवलेला आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात, परंतु शिवाजी महाराजांना दैवत्व प्राप्त झालं नाही अजूनपर्यंत, हे खूप आपलं नशीब आहे. परंतु मला या ठिकाणी देव ही एक वेगळी व्याख्या आहे, ईश्वर एक वेगळी व्याख्या आहे, संत हा एक वेगळी परंपरा आहे. आता साईबाबांबद्दल काही लोक सुफी संत म्हणतात, काही लोक नाथपंथी म्हणतात, काही लोक दत्त भक्त म्हणतात. तर हा फार वेगळा वादाचा विषय. आणि शाह मानव सर आहेत आणि ते सत्य साईबाबाचं एक वेगळंच प्रकरण आहे आणि ते साईबाबांनंतर झालेलं आहे, तर ते खूप वादग्रस्त आहे. तर आपल्याला ह्या फार वादात काय पडायचं नाहीये. बरोबर आहे. समाजामध्ये मानवता जगली पाहिजे. कदाचित साईबाबांच्या माध्यमातून जर समाजामधला तेढ मिटत असेल आणि ऐक्याचा भाव निर्माण होत असेल, तर मला वाटतं की शंकराचार्यांचं हे विधान चुकीचं आहे, हे मला नोंदवणं गरजेचं वाटतं. ठीक आहे, आपण कार्यक्रमात थांबतोय, पण आपल्यासोबत शिर्डी ग्रामस्थ कमलाकर कोते आहेत. शेवटी 30 सेकंद कोते साहेब एवढंच विचारते की धार्मिक तेढ किंवा सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची खात्री तुम्ही महाराष्ट्राला देणार आहात का? हो, मी जरूर अशी खात्री देईल की साई भक्तांकडून किंवा शिर्डी ग्रामस्थांकडून कुठल्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होणार. पण याच बरोबर आज मी ज्या चॅनलवर बघितलं की स्वामी स्वरूपानंदांनी असं सांगितलं की माझे भक्तही शांत बसणार नाही, तर ते जी जातीय तेढ निर्माण करतात याची सुद्धा दखल शास्त्राने घेतली पाहिजे. साई भक्त व शिर्डी ग्रामस्थ यांच्याकडून देशामध्ये, राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही याची खात्री निश्चितपणे देतो. कारण की साईबाबांनी आम्हाला असं शिकवलंय, श्रद्धा आणि सबुरी या मंत्रावर आमचा ठाम विश्वास आहे, त्याच्यावर आम्ही आहोत. त्याच्यामुळे आम्ही काही ही श्रद्धा आणि सबुरी सोडणार नाही. ठीक आहे, तुम्ही जे आवाहन देखील करता एक प्रकारे साई भक्तांना, साई भक्तांनी हे आवाहन याचं पालन करावं असं आपण IBN लोकमतच्या माध्यमातून देखील एक आवाहन करूया. कारण धार्मिक तेढ निर्माण करणं खूप सोपं असतं, पण जर खरोखर साईबाबांनी दिलेला जो सबुरीचा, शांततेचा सल्ला आहे तो पाळायचा असेल तर ती कठीण वाट आहे. श्रद्धेची वाट असली तरी ती कठीण वाट आहे, ती पाळली जाते का
चालली जाते का हे येणाऱ्या काळात दिसेल. आजचा सवालमध्ये सर्व पाहुण्यांना धन्यवाद देऊया. विषय खरं तर खूप व्यापक आहे आणि अत्यंत रंगतदार आहे, इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे अनेक वेळ अजून चर्चा होऊ शकते, पण या कार्यक्रमात आता आपण इथे थांबणार आहोत. जनतेचा कौल बघूया. साईबाबांबद्दल स्वामी स्वरूपानंदांचं वक्तव्य योग्य आहे का, हा आपला आजचा सवाल आहे. आणि 77% लोक आता होय म्हणतायत आणि 23% लोक नाही म्हणतायत.